मित्रांनो या हायवे पासून आपण आता उतरलोय आणि इकडे अंजनेरी गड वगैरे बर का. बाबा राम राम. भरपूर गाई आहे बाबा आहे ना, भरपूर गाई आहे म्हटलं ना. सगळ्या गावरान गाई का गावठी. पाहुण्यासोबत आलो तर म्हणे अंजनेरी गडावर जायचं होतं म्हणे, भरपूर हा गड नाही म्हणे पाठीमागे भाऊ असं. किती लांब येईल खाली. गाडी खाली लावा लागते का. बरं किती अंतर असेल साधारण. किलोमीटर वरती का. नाही ना, खाली बुडवलं वर तर नाही. मग तुम्हाला फिरायला जर गेलं तर तुम्हाला 4 वाजता. हा ना. हा एवढं उंच आहे. हा हिंडायचा फिरायचा बघ 5-3 जायचा. हा हा. वरती जन्मस्थानच आहे ना बजरंग बली. हा पाहुणे म्हटलं चला तू म्हणते भरपूर लांब म्हणे हा डोंगर नाही. नाही नाही पुढचा डोंगर आहे म्हणे. पुढे- गाय किती तुमच्याकडे. जायचं 4-5 काही वाजता. हा ना. वरती का. चल ना वरती 2 मिनिटं. ही पंढरपुरी काय. नाही नाही गावठी आहे ना. मारती नाही ना. हा हा हा. काय तुमचं आहे का हटकावायचं. मस्त आनंद घेऊ राहिला ना करायचं. आपला कोण गाव. इथं एकलर जवळ. हा एकलर जवळ आपण राहिला. मस्त बऱ्याच गाई आहे ना. किती गाय असतील या समजी 17 गाई आहे ना. पण आता इकडे चरायला कमी येईल वाटतं ना. हो मग आता काय मग गुरु राहतात तिथे हा हा खाऊन टाकला रोजची रोज आहे आता. हा तिकडे पण काही बांधेल ते तिकडे बघ. हा तिकडे मांडले. कुठे राहिला तुम्ही. या काय हे इथं का. हा हा बरोबर रस्त्याच्या जवळच आहे ना. हा मला काही इकडनं आले का तुम्ही चारत चारत पाठीमागच्या इकडून. वर डोंगरावर काय गुरु आहेत. हा ना. मग डायरेक्ट वर जाते का. हा वर जाते काही त्या पाहिजे तिकडे पाहते झाडाचे पुढे. हा ते तिकडे आहे ना वरती डायरेक्ट. हा इथूनच जाते का. तिकडून असा रोड आहे ना त्याचा गाय दांड आहे ना. हा हा. आणि इकडून अशा रस्त्याने तिकडे जाते हा. direct वरती. लांब तिकडे जाते तर तिकडे वंदार आहे मग तिकडे पाणी घालायची. हा हा ते काय तिकडे चालले रस्त्याने तेव्हा त्या. तिकडेच चालले काही त्या पाच्यावर पहा हा त्या ते वर- पठ्ठ्याला. पठारला आहे ना तिकडे बरं. जे भाऊ म्हणे दुसऱ्या त्या साईडला आहे म्हणे अंजनेरीगड ना. हा मग त्याच्यामुळे त्यांना म्हटलं थांबा इथं थोडस विचारून घेऊ आपण. गावात जा गावातून गाडी ते म्हणते पहिले त्र्यंबक करू. हा परत तुम्हाला इकडे पटेल तसा करा. हा मग आता जसं वेळ काळानुसार. तसा येळ तास तसा करा. हा. काय नाव बाबा तुमचं. निवृत्तीनाथ संपूर्ण नाव काय. निवृत्ती सर्व बदादे. हा आज दिवसभर गाय वगैरे असंच सांभाळायचं का. हा त्या मस्त फिरवायच्या. मस्त दिवसभर आता. ते काय सोडून दिलं काय कुठं जाणार नाही काही नाही. नाही नाही मग त्यांच्या मागा हिंडावं लागत हा, आहे. या मग? गाड्यांचा रस्ता ना हा हा यांच्या अंगा हिंडाच्यात. हा मग कधी कधी ते अंगात जातात. रस्त्या करत त्या मग म्हणून त्यांच्या मागा राहावं लागत. या झाडा रोडला लायल्यात ना हा ते मग? निळ्यासाठी हा हा जात्यात असं. हा ते मध्ये मध्ये गवत लावेले ना. हा म्हणजे गावात यात 2 गुरा माही उडवल्यात गाडीवाल्यानी. हा ना. मग असं. थोडस आहे तेवढे अपघाती वगैरेची ती हा जवळ रस्त्या डोंगराच्या जवळच येतं ना मग ते. नाही तर ते डोंगर जर नेजा ठरलं तर 2-3 माणसाला लागत त्या अंगा काढून दे.
हा ना. जागजागीच गाड्या लादी याचा हा. चोपून धरायच्या गाड्या मग ती अंगा काढायच्या हम्म. असं दूध देणार भरपूर असतील याच्यामध्ये. हा दूध देतात ना. या काळ्या गाई थोड्याशा वेगळ्याच वाटल्या. हं? सटाळा पटाळा येतो थोड्याशा ना. हा त्या पठारी गाय आहे. पठरी गाय ना. हा हे तुमचं हे ना विसरून जात राहू ते काही नाही, ते फक्त आवाजासाठी आपण केलं. आवाजासाठी हा. पण ते मग काय उपयोगाचा. आता किती वाजेपर्यंत चारायच्या गाई? या आता 5 वाजेपर्यंत. 5 वाजेपर्यंत ना. ऊन खाली झालं का मग ते आपाप घरी येत असते. हा काही जवळच बांधायला त्याच्यामुळे काही हा भात वगैरे करत होता तिथं ना. मग ही समजी भात शेती काही ते बचे डोंगर करे आमची. तिकडे ना. हा भात शेती. हा हा. आणि पोरं काय करते मग? पोरा मग या आता जरच मुलगा भाऊ पाणी भराय गवलं तिकडे. हा हा. तिकडच्या काही साईड. तांबुटी हे हा हा. तिकडे टमाटे कुठे नाही गिरणार मार्केटला? गिरणार. गिरणार चांग गिरणार ना. हा गिरणारला जात. मस्त चव राहिलं ते. हम्म ते काय तर जेवढं ठोकळ तेवढंच खातील ते. हा अहो ह्यावर पहा ना किती चराय. हा इकडे वर जास्त आहे पा. मग वर जास्त गवत ते आहे. आता जातील सरळ सरळ मग तिकडून अशी. या ना थोडंच पुढे या. तर मित्रांनो हे बाबाई बरोबर आपण थोडस चर्चा करू राहिलो बरं का. म्हणजे बरेच गाई वगैरे चालवले एवढं डोंगराला एकटेच होते. आणि मग आम्हाला पण असं वाटलं की आपल्या मित्रापर्यंत असं थोडंसं गावरान भाषाचं हे दाखवा नाही का. बाबा किती वय असेल तुमचं? नाही होय 60 एक असेल का? हा? नाही का? 60 वर आहे. 60 ला वर आहे. हम्म. मग तरी हट्टे का ठेव तुम्ही एवढं डोंगराला हो, फिरायचं कमी म्हटल्यावर. कमी 70 71 72 73 74 मला वय झालं. 74 झालाय ना. हा, चालू 74 आहे. हा हा. पण तरी एवढं गाय वगैरे सांभाळते म्हणजे एवढं सोपं नाही ना. मग ते पण डोंगराला काहीच फिरायचं. नाही ते डोंगराला आम्ही चढून जातो वर. ते तिकडच्या हा तिकडे तिकडे बैल गे हा. गाय वगैरे तिकडे गेलाय ते हा, काय तिकडे वर चढून जाते. लईच लांब आहे बराच लांब आहे होते. मग लय लांब आहे. बरेच गाई तिकडे वरती. हा ते पण अशा अंजनेरी गावातूनच गेल्या असतील हा ना? गावातून म्हणजे गावातूनच गेल्या आहे. असतील त्या. ते तारीला खाजू राहील तिथं. हम्म. तर मस्त गाई वगैरे चरू राहिलं बरं का. आणि सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो. हे लांडगे बिंडगे पण भरपूर आहे हो. लय ते आता वाळत काही लय लांडगे भरपूर. ते वाळले होते लय डेंजर राहते ते लटकले ना परत सोडित नाही ते. थोडीच नाही या गायींच्या शेपी लटकेलं राहत. हा मग ते शेपटीला असं लटकून जातं. केसांमध्ये घुसून बसत. हम्म. आपल्या कपड्याला सुद्धा लटकत हा मग असं. आता चरत चरत वरती न्यायचे काय ना. हा अशी 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 असे फिरत जायचे काय ना. असं फिरत 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 मग पाणीवर जेवण जायचं. हम्म. दुपारी परत पाण्याला घरी आणायचे का? नाही नाही डायरेक्ट तिकडच मग. तिकडेच मग पाणी पाजायची हं. तिकडे. आता एवढं काय आता हा डोंगराचं चारा असं घरचं गवत नसेल ना मग का हाय? हो मग त्यांना तिकडे 2-3 ट्रॅक्टर गावात कापून फिराय माळात. हा ना. उन्हाळी. 2-3 हा उन्हाळी ऊन गवत ऊन असं. झाला का हा मग एक कापून हा, टाकायचं. मग घरीच बांधायची. उन्हाची जास्त ऊन लागला का. बरोबर. आता मार्च मध्ये इकडे काही राहणार पण नाही ना. हं. मग हेच गवत घरी कापून ठेवते हा ना. मग वाहून आणायच्या ट्रॅक्टरला भरून मग द्यायची मग मांडेल. आणि हे गाई चारण्यात याचं काही पावती वगैरे राहत असेल का वन नाही. विभाग काहीच नाही ना. नाही आता वावर तिकडे म्हटलं काही हा. हेच नाही आलं. पावते दिवसा काही नाही भरायचं. म्हटलं चला आपले बाबा गाय चार राहिले येऊ हा. पाहू. फक्त या खंड्यात ना झाड जर त्याच्या गेली का हा हा. मग पावती भरावं लागत. तिकडे नेलं का हा हा त्या साईडले वन विभागाचा असं हा. वरती मंदिर आहे वाटतं ना.
नाही मंदिर नाही झेंडा लायले हा फक्त झेंडा लावून ठेवेल झेंडे महादेवाची पिंड आहे ते झेंडे पैसे तिथं वरती ना. हा बरं आहे, चला तुमच्याशी बोलून चांगलं वाटलं. हा गोड वाटलं हा मग ती गाय पण तानाला खाज उभं राहिली. हा ते खाज येत असं दिला ना. हा आणि धुवायच्या ठरल्या वेळ घरी धुवायच्या ना मग. हा घरी घरी धुवत असतील. हा घरी दे. 17-18 गाई सांभाळत्या आणि एकटेच सांभाळत्या का सगळं. हा हा ना. अजून घरी 2-3 आहेत. हा ते बांधेल असतील ना तिथं. नाही बारीक लेची अशी हा वासरे असतील. वाचते बारीक लेची. हा बारीक मग ते इकडे आण काही नाही. हम्म. असं मोठे झाले का मग मोठे येतात झाले बरं आण. चारायला. आता जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत राहते हम्म, तो घरी मग एकदम मोठे झाले 7-8-10 महिन्याची झाली का मग सोडी हा मग त्या सराय चांगली सरा चारायला चांगले चारायचे बरोबर. ते मस्त चव राहिले तिकडे. हा करत करत आता वरती जातील पाठवून. हा त्याचे नाशी गरका मारून मग पाणी होतं. इथं एक भाताची पुंडी तुमचीच होती काही. हा आमच्याच आहे इथे एक भाताची पुंडी होती ना. तिथून रोड पासून तर ये पाहिजे बांधा पोचू असं बांधापर्यंत ना इकडे. आणि आता हा अंजनेरीचाच डोंगर डायरेक्ट ना. हा गेले कमी झालो ते ऊन वार काही कमी झालं. पहिलं मोठं होतं चांगलं ना. काय आहे, डोंगर हा? नाही नाही का तेवढंच आहे? तेवढंच आहे मोठा नाही तेवढा इकडे ते लेजी माजरायला काही शाळा आहे का इकडे. हा तिथे बरमयेली शाळा म्हणून आहे. ब्रह्मगिरी म्हणून ना. हा बरमयेली ब्रह्मवैली हा ब्रह्मवैली कॉलेजच आहे ते. हा कॉलेज हा. मग आता काय वावर काय काम असतील आता. वावरांमध्ये हे गहू हे काही मग पडीत आता बातला झाली आता सोमली इथलं वरच्या पाण्यावरच असेल ना. हा आणि काय विहीर लिफ्ट वगैरे काय आहे. हा पाणी जे रे आम्ही गावातून पंचायती करू हा 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 पियासाठी प्यायसाठी फक्त ना. नाही असं वावराला. वावराला मग हे आम्ही या पाणी मग आम्ही बोर लायले हा हा ते बोरचं पाणी वापरतोय हे भातीला काही आहे तांबुटीला येते तांबुटी हा. बोर करेल ना आम्ही. नाही पाणी पाहिजे. पाणी असलं का मग मजाच राहते. मग पाणी नसलं का मग ते येऊन जाते हलवून जाते. बरेच लांब गेले ना तिकडे हा. जायचं का. नाही आणि तिकडे एक विहीर खणी हा हा तिकडे ना हा तिकडच्या माळामध्ये चिकूनच्या माळात पाणी वगैरे चांगलं असेल मग तिकडे. हा बरं आहे बुवा. पण मग आपले सईद वैशाख मंदी हातात आहे थोडा मग हा हा उगाच काहीतरी राहत सीजन आपले शिमग्यापर्यंत काढून घेतो शिमग्यापर्यंत पाडव्यापर्यंत काढून हा घ्यायचं. शिमगा पाड्यापर्यंत मग तिकडे कमी पडत आहे पाणी. जत्रा पण येईल ना बाबा. हा हा ना निवृत्तीनाथ महाराजांची जत्रा येईल हा, आता. जत्रा येईल इकडे ना. जवळच आहे काय त्र्यंबक आता. जवळ येत. ते मित्र आहे जोडीला. हा यांना म्हटलं चला दर्शन वगैरे करून येऊ हा आपण. या मग त्यांना म्हटलं आधी त्र्यंबक जाऊन येऊ मग अंजनेला जाऊ हा असं. जवळ आहे तिरुमक हा येऊन तर जवळच राहिला तर काही 10 किलोमीटर जावं लागेल. नाही नाही एवढं नाही किती असं 7-8. 5 ते 6 किलोमीटर आहे. हा ना. तुम्ही काय अर्धा तास पण लागणार नाही तुम्हाला जायला. हा गाडी होते. हा. गाडी आहे ना हा मोटरसायकल आहे मग तेच तर, मग तुम्हाला अर्धा तास पण लागणार नाही. चला बरं वाटलं तुमच्याशी गप्पा वगैरे हा मारून. या 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 फिरून या. हा येतो आम्ही येताना मग दर्शन आता घेऊन. इकडनं दर्शन घेऊन येतो तिकडचं. हा इकडे येऊ मग आता. हा हा? हा या चला येऊ का बाबा. हा या. चला राम राम.